शेतकरी मित्रांनो, आज आपण आलो आहोत आपण सोयाबीन तुरीच्या प्लॉटमध्ये. जे सोयाबीन आहे ते आहे बलदेव 47 सुपर आणि तूर जी आहे ती आहे शिवनेरी 45. इथे टोकन पद्धतीने लागवड केली आहे बेडवर. 4 फुटाचे बेड, 2 लाईन सोयाबीनच्या, पुन्हा 2 लाईन सोयाबीनच्या आणि तुरीची 1 लाईन. 2 सोयाबीनच्या लाईन म्हणजे 1.5 फूट अंतर, 1.5 फूट अंतर आणि रोपातलं अंतर 9 इंच ते 1 फूट अशा प्रकारे. आणि तुरीच्या एका झाडामधलं 1 फूट कुठं 9 इंच अशा प्रकारे टोकन एकच बी टाकली आपण इथं आणि इथं टोकन पद्धतीने केली. त्याच्यानंतर शेंडा खुडला आणि वेगळी फवारणी सोयाबीन तूर आंतरपीक असेल तर द्यायची गरज नाही, कारण दोन्हीला एकच औषधी चालते. तर आपण इथं फवारा घेणं चालू आहे. तर यामध्ये आपण काय केलं आहे, तर आपण इथं साप पावडर महत्त्वाचं घेतलेलं आहे. का? कारण पाऊस कमी जास्त होत आहे आणि शेंडा खुडल्यामुळे आपल्याला फवारणी आवश्यक होती तर बुरशीनाशकाची. तर साप पावडर घेतला आहे. यातमध्ये बायोस्टीन असते, M45 पण असते. ते घेतलं आपण 40 ग्राम 15 लिटर पाण्यामध्ये. सोबत घेतलं आपण इमामॅक्टिन. तर इमामॅक्टिन आपण घेतलेलं आहे इथं 12 ग्राम 15 लिटर पाण्यामध्ये. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सोबत आपण वाणू आहेत. वाणू म्हणजे पैसा, ज्याला आपण काय म्हणतो, काही भागात त्याला पैसा म्हणतात, काही भागात वाणू म्हणतात. तर ते पानं असे कुरतडून टाकत आहे. तर पानं कुरतडल्यामुळे कसं झाडाची वाढ, शेंडा कुंडणं, शेंडा असा बसते, फुलांना पण ते खातात. त्याच्यामुळे काय आहे, वाणूचं प्रमाण जास्त असल्यामुळे आपण इथं सोबत घेतलेलं आहे लांबडा. तर लांबडा घेतलं आपण इथं 20 मिली, जास्त नाही घेतलं, 20 मिली घेतलं. तर अशा प्रकारे इथं आपण इथं द्रावण तयार केलं आणि इथं द्रावण तयार करून आपण इथं फवारणं चालू केलं आहे. तर यामध्ये आपण हे औषधी तर घेतलीच आहे आणि पाणी एकदम स्वच्छ टाकीतलं, एकदम स्वच्छ पाणी यासाठी घेतलं की आपल्याला पाहिजे तसे रिझल्ट मिळतात. आणि नोजल जे आहे ते 6 छिद्रवाला आपण इथं प्लॅस्टिकचं लावलेलं आहे. आणि पंप आहे इथं इलेक्ट्रिक म्हणजे बॅटरीवरचा चार्जिंग पंप. तर अशा प्रकारे आपण इथं 15 लिटर पाण्यामध्ये औषधी टाकलेली आहे आणि फवारा देणं चालू आहे. आणि अशा प्रकारे फक्त बेडचं एकच बेड घ्यायचं आपण फवारणीसाठी, जास्त बेड घ्यायची नाही. एकच बेड घ्यायचं आणि एकच बेडवर आपण औषधी इथं अशा प्रकारे फवारायची आहे बघा, अशा प्रकारे. आणि आपला फवारा इथं चालू आहे. तर अशा प्रकारे फवारणी करायची, एकदम चांगल्या प्रकारे रिझल्ट पण मिळतात. जास्त आपल्याला म्हणजे जास्त दिवस काम करते, 15 दिवसापर्यंत. झाड परिपूर्ण भिजल्या जाते. हे बघा कसं झाड भिजते बघा, अशा प्रकारे पूर्ण झाड भिजते. आळी वगैरे असली तर मरून जाते. फुलांवर सुद्धा चांगल्या प्रकारे इफेक्ट करते. बुरशीनाशक आहे आणि URUB प्रक्रिया असल्यामुळे आपल्याला बुरशीनाशकाची गरज नाही, परंतु या फवारणीला आपल्याला बुरशीनाशक 1-2 फवारणीला पाहिजे. का? वातावरणात बदल झाल्यामुळे. आणि तेही स्वस्त मस्त, जसं M45, बायोस्टीन, साप पावडर अशा प्रकारे. नंतर आपल्याला इमामॅक्टिन शिवाय कुठलंही फवारायचं नाही आणि शेवटची फवारणी कोराजेन करायची. त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचा आगाऊचा, टॉनिकचा, 1919चा असा कुठलाही फवारा, 05234चा काहीही टाकायचं नाही, आगाऊ खर्च करायचा नाही किंवा महागडे बुरशीनाशकसुद्धा टाकायची गरज नाही. कारण ही URUB प्रक्रिया असल्यामुळं कसल्याही प्रकारचा वेगळा खर्च टाकायचा नाही आणि वेगळा खर्च करायचा नाही. आणि सोयाबीन तूर आंतरपीक असेल तर दोन्हीला पण हीच फवारणी चालते. कुठल्याही प्रकारची वेगळी फवारणी तुरीवर करू नका, खर्चात पडू नका. आणि पहिलेच आपल्याला सोयाबीनला किती भाव आहे, तुरीला किती भाव आहे, उत्पन्न किती व्हायले हे सर्वांना माहिती आहे. त्यामुळं जास्तीत जास्त खर्च कसा कमी होईल हे बघा आणि त्याच्यानुसार आपल्याला इथे व्यवस्थापन करायचं आहे. तर आता आपण सुरुवातीला इथं फक्त इथं इमामॅक्टिन घेतलेलं आहे, लांबडा घेतलेला आहे आणि सोबत साप पावडर घेतली. तर आपण बघूया आपण काय काय टाकलं, काय काय नाही ते इथं चालते. तर अशा प्रकारे आपली व्हरायटी जी आहे ही बलदेव 47 सुपर आहे. पेरणीसाठी चालते, टोकनसाठी चालते. आणि तूर शिवनेरी 45. तर या भागामध्ये आपण तूर घेतली नाही आणि तो वरचा भागाची तर तूर घेतली, कारण याचं एकच आहे की हा खालचा भाग आहे, इथं पाणी साचते. हे बघा, इथं पाणी साचते. इथं पाणी साचल्यामुळे इथली तूर बेडवर जरी असली तरी इथं पाणी जास्त असल्यामुळे टोंगळाभर पाणी साचते, त्यामुळे जळते. कुठली तूर घ्या. तर हे बघा, अशा प्रकारे बेड इथं खराब होतात हे अशा प्रकारे. आणि तिथं थोडं जास्त होते बघा, तिथं साधारणतः 4-5 गुंठ्याचं रान खराब होते, त्यामुळे आपण इथं तूर घेतली नाही. तर अशा प्रकारे आपल्याला इथं व्यवस्थापन करायचं आहे. तर बघूया आपण आता इथं फवारा कुठला घेतला. हे बघा, मागची पुढे आपल्यावाले फ्युरी टाकलं आहे याच्यासाठी की हे वाणूसाठी. तर इथं फ्युरी पण घेतलेलं होतं आपण. आणि आता आपण इथं बघूया आपण औषधी कुठली घेतली. तर हे बघा, आपण इथं घेतलेलं आहे साप पावडर. बघा, साप पावडर. त्याच्यानंतर आपण या कपडामध्ये बघूया काय काय आहे ते. इमामॅक्टिन आहे, हे बघा, इमामॅक्टिन घेतलेलं आहे आपण. आणि त्याच्यानंतर घेतलेलं आहे
हे बघा, थायमॅक्टोझाम प्लस लांबडा अशा प्रकारे आपण इथं कंटेन घेतला आहे आणि हे आपल्याला इथं फवारणी चालू आहे.